अध्याय 3. श्री गणेशाय नम. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी त्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती. पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती, मंगळवेढे सोडिले, मोहळा माझी वास्तव्य करी. आप्पा टोळ झाले भक्त, तेथेची सांकल्य वृत्त. अल्पमती केवी वर्णू, सवे घेऊन स्वामीसी. टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धे मार्गे वर्णी टोळासी. मार्गे परतणे भाग पडे, टोळ गेला परतोनी. स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी. परिणच मानिले त्या, तेथून या निघाले. अक्कलकोटा प्रति आले, ग्रामांतरी बैसले. यतिराज स्वच्छेने, तेथे एक विध होता. तो करी त्याची थट्टा, परी काही चमत्कार पाहता. महासिद्धी समजला, पूर्व पुण्यास्तव निश्चिती. आले चोळप्पाचे गृहापती, स्वामींसी जाणून ईश्वर मूर्ती. चोळप्पा परी आदर, योग यागाधिक काही. चोळप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही. स्वामी आले सदनाते, त्याची देखून या भक्ती. स्वामी तेथे भोजन करती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती. आनंद झाला भोसाळ, ते पासून तयाचे घरी. राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी. चोळप्पा परी अधिकाधिक, तेव्हा राज्यपदाधिकारी. मालोजी राजे गोदावरी, दक्ष असे कारभारी. परमज्ञानी असे जे, चोळप्पाचे गृहपती. आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली, लोकां माझी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरात. यती विख्यात पातली, वार्ता ऐसी ऐकोनी. राभ बोलला काय वाणी, गावात यती येऊनी. पार दिवस झाले, परी आम्हा श्रुत पाही. आजवरी जाहले नाही, आता जाऊन लावलाही. भेटू तया यतीवर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी. आताच दर्शन देती, राभ मुखातून वाणी निघाली. तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदली. षोडोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत प्रेम भक्त परिश्रोत. तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शिवं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय गोडहा.